राज्यातील ग्रामपंचायती 20 फेब्रुवारीला बंद राहणार. हाय हॅलो नमस्कार. आपल्या सर्वांचे महत्त्वाची माहिती या चॅनेलवरती मनापासून स्वागत आहे. आज आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत. परंतु जर आपण पहिल्यांदाच या चॅनेलवरती आला असाल तर अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. राज्यातील 16,000हून अधिक ग्रामपंचायतींची मुदत संपण्याच्या मार्गावरती आहे किंवा संपल्यानंतर शासकीय कर्मचारी प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आल्याने गावांच्या विकास कामांना मोठा फटका बसत आहे, असा आरोप अखिल भारतीय सरपंच परिषद यांनी केलेला आहे. शासनाच्या या धोरणाविरोधात 20 फेब्रुवारी रोजी राज्यामध्ये सर्व ग्रामपंचायती एकदिवसीय संपावर जाणार असल्याची घोषणा परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. या संदर्भात रविवारी माध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले की एका प्रशासकाकडे 5 ते 20 गावांचा कारभार दिला जातो. त्यामुळे प्रत्येक गावाकडे योग्य लक्ष देता येत नाही. परिणामी गावातील विविध योजना, विकास कामे व उपक्रम रखडले जातात. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायतीने निवडून दिलेल्या सरपंचालाच प्रशासक म्हणून नेमणूक आवश्यक आहे. प्रशासक नियुक्तीमुळे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानालाही खीळ बसलेली आहे. यासाठी आंदोलन. जिल्हा नियोजन समितीत ग्रामपंचायतीचा प्रतिनिधी समाविष्ट करावा. सरपंच व उपसरपंच यांचे थकीत मानधन तातडीने द्यावे. विधान परिषद निवडणुकांमध्ये मतदानाचा अधिकार द्यावा. ग्रामपंचायतीमधील कॉम्प्युटर ऑपरेटरचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.